नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगळं असं काहीतरी, म्हणजे काकडी आणि बुंदीचा रायता। हा रायता तुम्ही पुलाव आणि किंवा खिचडी यासोबत, भाजी नसेल तर एक म्हणून खाऊ शकता, किंवा घरी पाहुणे येणार असतील तर हे वेगळं काहीतरी साईड डिश म्हणून पण हा ऑप्शन छान आहे। तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। अगदी झटपट बनते आणि खायलाही एकदम मस्त लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रायतं बनवण्यासाठी मी 1 वाटी दही घेतलं आहे, ते आपण याच्यात काढून घेऊया। आणि त्यानंतर एक काकडी घेतली आहे अशी कापून बारीक। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करून सुद्धा घालू शकता। मिक्स करूया। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये काळं मीठ अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मीठ हे ॲड करते। हे देखील आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी ह्याच्यात 1 वाटी पाणी घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता, लिक्विडी लागतं म्हणून मी असं करते। त्यानंतर अर्धी वाटी बुंदी घालूया याच्यामध्ये। आणि थोडीशी कोथिंबीर। तर मंडळी, आपला काकडी आणि बुंदीचा रायता तयार आहे। अगदी सहज 10 मिनिटात बनतो हा पदार्थ। आणि तुम्ही हा रायता खिचडी किंवा पुलाव यासोबत खाऊ शकता। अगदी झटपट बनणारा आहे। नक्की बनवून बघा कसा लागतो आणि मला नक्की कळवा। तर तुम्ही बघू शकता मंडळी, अगदी झटपट आणि 10 मिनिटात बनणारा हा काकडी आणि बुंदीचा रायता किती सुंदर दिसतोय। तुम्ही हा पुलाव, खिचडी यासोबत खाऊ शकता। अगदी भाजी नसेल ना तरी हे रायता असेल तरी खूप खूप मस्त टेस्ट लागेल। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा। तोपर्यंत बाय बाय।